सोयाबीनला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळावा आणि कापसाला 6,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विदर्भात गेल्या 3 ते 4 दिवसापासून विविध प्रकारचे आंदोलनं लोकशाही मार्गाने चालू आहेत। शासनाला निवेदनाची भाषा तर समजतच नाही, परंतु आंदोलनाची सुद्धा दखल घ्यायला शासन तयार नाही, कारण की सोयाबीनच्या आणि कापसाच्या किमतीबाबत साधी चर्चासुद्धा अजूनपर्यंत झालेली नाही। याच्यामुळे शासनाचे उदासीन धोरण आमच्या लक्षात आलं आणि शासनाने दखल घ्यावी आणि गरीब विदर्भातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा, याच्यासाठी मी हे अभिनव प्रकारचं आंदोलन करायचं ठरवलेलं आहे। आणि जोपर्यंत सोयाबीन आणि कापसाला सोयाबीनला 3,000 रुपये हमीभाव आणि कापसाला 6,000 रुपये हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत माझं हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने चालू राहील। माझं काही आत्मबलिदान वगैरे करण्याचा काही विचार नाही, हे शांततापूर्ण आंदोलन आहे। परंतु जर माझं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आणि मला त्याच्यापासून जर जबरन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र मी शेतकऱ्यांसाठी माझं आत्मबलिदान तिथून करून देईल, एवढं मला महाराष्ट्र शासनाच्या कानावर आपल्या माध्यमातून माहिती घालायची। आली गाडी हां दिसली नाही। Kita boleh. Ini.